हर हर महादेव. मित्रांनो, हे बघा कॅमेऱ्यासमोर आल्यावर तुलून कसं तोंड झाकून घेतलं. त्याला वाटलं मी आता झोपून दाखवतो. म्हटलं ठीक आहे, याला याचं चालू द्यावा, झोपतोय किंवा उठतोय किंवा बघतोय. म्हटलं तो जे काय करतोय ते आता त्याला करू द्यावा. आपल्या आपण देवपूजा करून घ्यावा. देवपूजा करून घेतलेली आहे आणि ते पाणी घेतलेलं आहे. तुळशीकडे गेले. आपण तुळशीला पाणी घालताना कधी हा मंत्र बोलायचा, तुळशी तुळशी एकादशी तिळा तांदूळाच्या राशी, माझा नमस्कार तुझ्या चरणांपाशी, असा हा मंत्र बोलावा. तुळशीला हाच मंत्र बोलतात. तर मी हा मंत्र बोलले आणि हा मंत्र माझ्या आजीने सांगितलेला आहे, म्हणून तिने जेव्हा सांगितला तेव्हापासून मी तो बोलते. फुलं घेऊन घरात गेली, देवाला वाहिली. त्यानंतर आपण घेतलेली होती सकाळी शेपूची भाजी. ती शेपूची भाजी मी निवडायला घेतली. पिल्लूला बोलली, पिल्लू तेवढ्या अंथरून उचल. माझं पिल्लू कधीही माझी मदत करतो बिनधास्त. आणि त्याच्यानंतर भाजी निवडली, मी धुतली. धुवून झाल्यानंतर मला कळालं की ह्याच्यामध्ये बघते तर काय बघा, तिथे छोटंसं काहीतरी लाल लाल दिसते. चांगलं पारखून बघितलं तर ते होते शिदोडाचं पिल्लू. शिदोड तर सगळ्यालाच माहिती आहे. आता पावसाळ्यात जिथे नाही तिथे तुम्हाला तेच दिसणार, शिदोडाचं पिल्लू. एवढं गोड दिसत होतं ते, पण माझ्या एवढ्या गोड गोड भाषेला त्यांनी खराब केलं. मी कसं ते भाजी खाणार, दिली फेकून. म्हटलं जाऊ द्या, मूड खराब झालं तर झालं, आता काय करणार. चला मग माझी तयारी केली आहे. म्हटलं चला जाऊन येऊया जरा दवाखान्यात, काम होतं. जाऊन आले, दवाखान्यामध्ये गेले. तिकडे हे बघा असा दवाखाना आहे, खूप मोठा आहे, खूप छान आहे आणि सगळ्या सुविधा असतात दवाखान्यामध्ये. मग मी गेली, परत वापस आहे.